सूर्यवंशी का वैभव अब पूरी दुनिया सोनी पर देखेगी। देखिए टैलेंट टीवी कप 9 जून से 21 जून तक सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क और सोनी लिव पर। नवऱ्या मुलांना हार घालून घ्या. सोडणार नाही. थांब रे, मूर्खात का ही प्रत्येक मीटिंगच्या आधी गोंधळ घातलाच पाहिजे का? आणि शांत बसा म्हटल्यानंतर अजून एक वाक्य बोलणं गरजेचं आहे का? मास्तरानू सगळे अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतात. अस्तित्वच दाखवायचं आहे तर आता वेळ आलेली आहे. होय काय? लक्षात घ्या, आजची आपण ही मीटिंग का बोलवलेली आहे? का? येत्या सोमवारी हा. गावच्या दृष्टीने म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीने आणि माझ्या सुद्धा दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस आहे. काय बोलतो का मास्तर? तू लग्न ठरलेलं आहे. अभिनंदन 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 अभिनंदन. एक मिनिट, सोमवारी लग्न म्हणजे हलत रविवारी आणि रविवारी म्हटण्याबरोबर गला ओलं होईल ना. माहिती व्हायला म्हणजे काय? पण मी काय म्हणतो, ह्या वसाड्यांना पोरगी द्याला तरी कोणी. एक मिनिट मास्तरानू सगळं मरू दे. हळदीला आम्हाला डीजे पाहिजे. पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि मास्तरानू चुपायचं आईस्क्रीम पण ठेवा. बरेच दिवस काय चुकलेलं नाही. चिकू फ्लेवरचं ठेवू का? गधड्या मूर्खा, तसं नाही म्हणत आहे मी. सोमवारी महत्वाचा दिवस आहे कारण लोकशाही. मास्तर नाव म्हणजे लगा बायकोचं निराळ ठेवले बरं का. लोकशाही. लोकशाही हे काय माझ्या बायकोचं नाव नाहीये. मग? लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. अच्छा. येत्या सोमवारी आपल्या गावात मतदान होणार आहे आणि आपण शेवटच्या टप्प्यात आहोत, त्यामुळे सगळ्यांनी मतदान करायचं, तरच लोकशाही टिकेल. माहिती मास्तर, मतदानाचं माहिती आहे ती. आईला मस्त सुट्टी असते बरं का त्या दिवशी. बायका पोरांना घेणार मावळी सोडत जाणार आहे. तिच्या आईला माझ्याच इथे मग आले. जल्लतवान तुझ्या कशाने सणकण वाजवू काय रे? काय झालं? अरे सुट्टी आहे म्हणून तू काय एकटाच जाशील? सगळ्यांना सांग म्हणजे आपण सगळे काय झालं? काय मला तर वाटतं ना, तुम्ही जन्माला आल्यानंतर एप्रिल फुल ही संकल्पना जन्माला आली असेल. होय काय? उपासाने बोलतायत ते. अरे मग केली मागवा, केली चांगली उपास. तुम्हाला घडवल्यानंतर वरचा सुद्धा शिक्षा भोगत असेल. मूर्खा बिचार, काय कळतंय का तुम्हाला तुम्ही काय म्हणताय ते? अहो, तो म्हणतोय सुट्टी आहे तर बाहेर जायचं. अरे मुळात सुट्टीत बाहेर जायचं म्हणून ती सुट्टी नाहीये, मतदान करायला हवं म्हणून ती सुट्टी आहे. त्या दिवशी आपण वोटिंग करायचंय की नाही? हा, तुम्ही सरपंच आहात की नाही? नका करू हे. तुम्ही जनजागृती करायला हवी गावात. केली हे जनजागृती करतायत. अहो मागल्या टायमाला मतदानाला गेले आणि त्या ईव्हीएम मशीनला कॅशिओ समजून वाजवत बसले होते. वेसावची पारू वाजवली तिथं. वेसावची पारू. अरे वसऱ्या जास्त नाही, आपली 2-4 बटणं दाबली. दोन चार बापसाची बटन आहे ती, एकच दाबायचं असतं. चिको मुळात सरपंच तुम्ही जनजागृती करायला हवं तर तुम्ही हे करताय. केली मी जनजागृती केली, सगळ्यांना मी दिलेली आहेत कार्ड. काहीतरी काय बोलता? हे खोटं बोलताय ते. मला अजून कार्ड काढून नाही दिली नाही. मास्तरांनू ए कोको, माझ्याकडे पण नाही या वोटिंग कार्ड. एक मिनिट, वोटिंग कार्ड नाहीये तुम नाही. बने? हो, तुझं वय काय रे? 26. गधड्या 26 वर्षाचा झालास तरी तुझ्याकडे अजून वोटिंग कार्ड नाहीये? नाही मास्तर, तसं नव्हं. हा. मी काढायला गेलो होतो, पण तिथं गेल्यावर मला कळलं की मी भांग उलटा पाडला. अरे देवा. परत घरी आलो तर मामाची पोरगी आली होती ना, तिला गाव दाखवण्यात अख्ख्या दिवस गेला माझा. काढलीच नाही. लाज नाही वाटत तुला गधड्या? केस बघ एकदा आरशात, भांग पडेल का तरी त्याचा? आणि मोठा इथून भांग पडल्यानंतर बने आणि इथून भांग पडल्यानंतर शशी कपूर दिसतोस. मामाच्या मुलीचं कौतुक सांगतो. जल्लोतवान मला सांगा, मी सरपंच आहे, मी दाखवून, मला सगळं गाव माहिती आहे. मी तुमच्या मामाला मुली नव्हत्या? नाही, नाही. मग त्यांना दाखवा. मामाची मुलगी महत्वाची आहे मला कळतंय, पण वोटिंग सुद्धा महत्वाचं आहे की नाही? बरोबर. याच्यातच आयुष्य चाललंय सगळं. मामाची मुलगी, तिला दाखवायचा गाव आणि त्याच्या बनवायच्या रीला, याच्यातच आयुष्य चाललेलं आहे. तुझं काय चाललंय? तू का नाही केलंस? मी नाही बनवत ना रीला म्हणून नाही केलं. वोटिंग साठी अप्लाय का नाही केलंस? कार्ड का नाही काढलंस? अच्छा त्या दिवशी माझा आवाज बसलो होता हो. लहानपणापासून आवाज बसलेलाच आहे तुझा कोको. मास्तरांनू मास्तरांनू काय?
माका आवडत नाही हो मत देऊ एक मिनिट कंटाळो येता माका का आवडत नाही ते लोक ना नखावर शाई लावता माझी नेलपेंट खराब होता अगं कोको ते नेलपेंट वरती शाई लावतात म्हणून तुझं नख खराब होतं हो पण जर तू चुकीचा उमेदवार निवडलास आणि समाजातलं वातावरण खराब झालं तर टाळ्या हे बघ. वा 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 एक नंबर मास्तरांनो हे वाक्य आम्ही पुढच्या नमनात वापरू काय चांगलं वाटतंय रावणाच्या तोंडी देत नंतर बस जरा चिकू महत्वाचा विषय आहे हा तुम्हाला तुमच्या मताची किंमत कळेल तेव्हा आपल्याला योग्य उमेदवार मिळेल मास्तरांनो तुम आगे बढ़ो हम तुम्हारे पास है पास है काही म्हणाल हम तुम्हारे पास है मास्तरांनो मला खरी किंमत आहे मी तुम्हाला सांगतो मी नेहमी मतदान करायला जातो का नाही उत्तम पहा पहा मागच्या वेळी मी 5-6 लोकांना मतदान केला होता 5-6 लोकांना मतदान का केलं तुम्ही अहो काय आपला एरिया आहे का नाही तो महिला आरक्षित वार्ड होता का नाही हा तर 5-6 महिला उभ्या हा तर बटन दाबला की दुसरी बाई माझ्याकडे आशेनं बघत बसायची दुसरा दाबला की ती रुसायची आणि माझं कसं बायकांचं मन दुखवणं माझ्या स्वभावात नाही मला सगळं आवडतं मास्तरांनो मी काय म्हणतो एखादा मोठा पाईप ह्यांच्या अंगाला लावूया ह्यांचं सगळं हार्मोनियानं बादलीत काढून घेऊया बरोबर आहे कशाला 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 एवढी जवानी येते कुठून ती तपासूया ना एकदा काय माणूस आहे चिकू मी बिया काढेन काढ, बिया काढा मला वालेट टाका मला समजता कोण तुम्ही तुला चिकूच समजतोय मी पिकायच्या आधी तोडेन झाडावरून शांत बस मूर्खा काय बोलाय मोरे काय बोलताय तुम्ही कळतंय का तुम्हाला काय चुकीचं लॉजिकलेस बोललो? काहीतरी बोलताय असं 4-5 जणांना आपण एकत्र मतदान नाही करू शकत त्याने तुमचं मत बाद होतं हा? आणि मतदान म्हणजे काय संसार आहे काय कधीही कितीही मत द्यायला संसारात कोणाला किंमत आहे इथे हो माझी बायको माझं मत विचारात घेतच नाही तो युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे म्हणा पण मुद्दा तो नाहीये मुद्दा काय आहे तुम्ही एकच मत द्यायचं आणि अगदीच जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला कुणीच आवडत नाहीये तर नोटा दाबायचं मास्तरांनो नोटा म्हणजे नेमका काय नोटा म्हणजे नन ऑफ दी अबाव ननन आणि भाव आहे ना नाही नोटा नन ऑफ दी अबाव नोटा माहित नाहीये जाऊ दे मास्तर मला माहिती आहे मी नोटा दाबतो तुला माहितीये नोटा माहिती आहे अरे वा माहितीये तुला हा. बरं नोटा दाबताना तू काय पाहतोस किस्सा बघतो हा खिसा का पाहतोस काय मास्तरांनो मी सगळ्या पक्षांकडून पैसे घेतो खिशात ठेवतो आणि नोटा दाबतो एवढं सोपं आहे गधड्या तू चलनी नोटा घेतोस लोकांकडनं मग खोट्या कशा घेणार त्या कुठे चालतात अरे पण हे योग्य नाहीये पैसे घेऊन मतदान करू नये मग हे चुकीचं आहे चुकीचं आहे अरे ते लाख पैसे देतील एवढं कोण देते लाख नाही अरे बोलण्याची पद्धत असते रे मला म्हणायचंय ते खूप पैसे देतील खूप काही, खूप हे गप्प बसा सगळे किती मास्तर बघितलं तुम्हाला सांगतो 300 रुपये देणार होय. तुझी तीच लायकी आहे 300 रुपयांची गधड्या ते 300 रुपये घेता तुम्ही हेच चुकतं तुमचं हे राजकारणी लोक येतात मतदानाच्या दिवशी तुम्हाला 500 रुपये 300 रुपये फरसाण देतात आणि त्या बदल्यात तुमचं अमूल्य मत घेतात असं करू नका नंतर हे राजकारणी जेव्हा निवडून येतात ना तेव्हा तुमचेच कोटी रुपये खातात मास्तरांनो आमचे कोटी रुपये हो. म्हणजे माझे कोटी रुपये हो. माझ्याकडे कोटी माझ्याकडे नाही आहेत कोटी रुपये घरात नाही ठेवलेत तुझ्या वडिलांनी ते मग? कोटी म्हणजे जनतेचे कोटी 140 करोड लोकसंख्या आहे की नाही आपली टॅक्स भरता की नाही तुम्ही हा, ते पैसे सगळ्यांचे आमचे सगळं हो. आमचं पैसा आहेत तर हम्म. आपलं पैसा आहे पण मी काय म्हणतो गावकऱ्यांची चूकच नाही हो मग? अहो, घरात घुसून पैसे देतात माहिती आहे मनात एवढी पाजलीन दारू तुम्हाला काय सांगू मी तिकडे गेला तर पंख्याची बटणं दाबत होतो एवढी मना झाली काय बरं? मास्तरांनो